सॉरी फॉर येस्टरडे. नाही नाही, इट्स ओके. तुम्ही रोज येता इथे? रेग्युलर. तसे या शहरामध्ये माझं पोस्टिंग 8च दिवस झाले, पण मी रेग्युलर येतो जॉगिंगला. तुम्हाला पहिल्यांदाच बघतो इथे मी. कामानिमित्त मध्ये जमलं नाही, पण मी रोज येते. नाही तर व्यायाम कधी चुकवायचा नाही, रोज करायला पाहिजे. आता माझं बघा ना, माझं कुठेही पोस्टिंग असलं तरी पण मी रोज व्यायाम करतो. गुड. गेस व्हॉट इज माय एज? यू मस्ट बी अराउंड 38. आय एम रनिंग 45. सिरियसली? आय डोंट बिलीव्ह यू. बिकॉज ऑफ फिटनेस. कुठेतरी आग लागलेली दिसते. त्याशिवाय कशाला बोंबलत जाईल गाडी. बरं, तुमच्यासाठी, फॉर प्रेस पीपल, न्यूज फॉर यू. माइट बी. लेट्स सी. ओके, बाय. गुड डे. थँक यू. सेम टू यू. शेखर, व्हॉट? भाऊंच्या गाडीचा ब्लास्ट? हे बघ, डोंट टेक टेन्शन, मी येते लगेच येते. बाजूला हो भाई, चला बाजूला बाजूला. चला बाजूला बाजूला. भाऊ रावांवर हल्ला झालाय, खरं आहे का? सांगा. गाडी बॉम्बला झालाय, खरं आहे का वर्तक साहेब? भाऊ रावांना जीवावरच्या धमक्या येत आहे, ते खरं आहे का? पोलिसांनी मुद्दामून दुर्लक्ष का केलं हे तुम्ही आम्हाला सांगणार आहात का? तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात का? तपासाची पुढची दिशा काय असेल? एक पोलिसांनी कोणाला अरेस्ट केलंय का? मला बोलू दे ना आधी. हे बघा, पहिली गोष्ट, कमिशनर साहेब शहरामध्ये नाहीयेत. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टिगेशन टीम आमची घटनास्थळी जाऊन शोध घेत आहे. बरं, जोपर्यंत आम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. ओके, नाउ लेट मी गो. नाही पण एक्सक्यूज मी, वर्तक साहेब. डॉक्टर मेंगळे, अहो आतल्यात खूप ब्लिडिंग झालंय. येस, इट्स अर्जंट. प्लीज. तासभर? नो सर, दॅट बी टू लेट. बघा ना, प्लीज लवकर येण्याचा प्रयत्न करा. कदम, इथे काय पोझिशन? इथे सगळं ओके सर, पण आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज. कारण काही चालणार नाही, खाली मॉब कंट्रोल होत नाहीये. इथली तक्रार मी ऐकून घेणार नाही. येस सर. हा हा, नाही, प्रायमरी ट्रीटमेंट दिली आहे मी, पण ऑपरेट करणं आवश्यक आहे. नाही सर, आता दुसरा डॉक्टर. नाही, ठीक आहे, मी तुम्हाला परत फोन करतो. थँक्यू, थँक्स लॉट. शेखर, काय सिच्युएशन? इट्स व्हेरी व्हेरी क्रिटिकल. ताबडतोब ऑपरेट करणं आवश्यक आहे. पण वर्तक साहेब, हो, आमच्या हॉस्पिटलचे एक सिनियर न्यूरोसर्जन 2 दिवसापूर्वीच कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून निघून गेलेत. त्यांच्या जागी डॉक्टर अजय कामत आज जॉईन होणार होते. मग पण असं टर्न अप. मी नागपूरला फोन केला होता, कळलं की ते कालच निघाले, पण अजून इथे पोहोचले नाहीयेत. मग पुढे काय आता? मी आताच कोल्हापूरच्या एका न्यूरोसर्जनला फोन केला होता, पण तेही एका ऑपरेशन मध्ये गुंतले आहेत. यायला 1 तास तरी लागेल त्यांना. आणि अशा कंडिशन मध्ये मी भाऊंना मुंबईला पण शिफ्ट करू शकत नाही. मला कळत नाही मी काय करू. भाऊंचा ड्रायव्हर नामदेव. शेखर, मी बघू शकतो? वर्तक साहेब, ह्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करावं लागेल. मी व्यवस्था करतो. साहेब, खाली ॲम्ब्युलन्स रेडी आहे. हो भाई, चला 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 चला. ए बाबा, चल बाजूला जाऊ. हा, चला बाजूला. नीट 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 उचल तिकडून. चल, ए चल, चल बाजूला. हो, लवकर लवकर चल बाजूला. चला बाजूला, लवकर बाजूला. हो भाई, कळत नाही का तुम्हाला? चला बाजूला, एकदा सांगितलं ना. प्लीज प्लीज. गुड मॉर्निंग सर. येस सर.
नाही, अजून तरी ऑपरेशन झालेलं नाहीये सर. हो, परिस्थिती फारच तंग आहे. साहेब जरा बाजूला येस सर. होता. सर सर फौजफाटा पुरेसा आहे. नाही सर, जनतेवर लाठीचार्ज करणं हा उपाय नाहीये याच्यावरचा. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अहो, जनतेच्या भावनांचा प्रश्न आहे सर. अहो, लोक त्यांना देवासमान मानतात सर. नाही सर, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीन सर. सर बिलीव्ह मी. बट सर. ओके सर. येस सर. सर साहेब काय? माफ करा पण एक बोलू का? हा, बोल चल. आपण आपल्या डॉक्टर शेखर साहेबांनी विनंती करा. अहो त्यासनी सांगा पब्लिकला 4 शब्द सांगाया, म्हणजे पब्लिक बी जरा शांत बसेल. अहो काय बी झालं तरी भाऊरावांचा मानलेला मुलगा आहे तो. अहो त्याची इज्जत आहे गावात. अहो आईबाप गेल्यानंतर भाऊरावांनीच त्यासनी मोठं केलं, चांगलं शिकवलं, अहो मोठं डॉक्टर बनवलं. साहेब आपण जरा सांगितलं तर ते नाही म्हणणार नाहीत. सिस्टर, मला डॉक्टर शेखरना भेटायचंय. पण सर ते इट्स व्हेरी अर्जंट. ओके. अरे ऐक तरी. अरे मागरा जरा एक. शांत व्हा प्लीज. मला तुमच्याशी बोलायचं. शांत व्हा प्लीज. प्लीज शांत व्हा. हे बघा, ही वेळ आरडाओरडा करण्याची, गडबड करण्याची नाहीये. त्याचे भाऊ मनाशी लढतायत, झुंज देत आहेत. त्यांची अवस्था अतिशय नाजूक आहे. शिवाय आमचे सिनियर न्यूरोसर्जन अजून पोहोचले नाहीयेत. आम्ही त्यांचीच वाट बघतोय. हे बघा, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाऊरावांना वाचवायचंय. आणि अशा प्रसंगी तुमचे आशीर्वाद असताना तारू शकतील. आपण सगळ्यांनी मिळून भाऊंसाठी मनापासून प्रार्थना करूया. प्रार्थनेत खूप बळ असतं, प्रचंड शक्ती असते. स्वतः भाऊंनी मला हे पटवून दिलं होतं. तुला सांगतो शेखर, अरे प्रार्थनेत फार प्रचंड बळ असतं. तू डॉक्टर आहेस, तुझा विश्वास बसणार नाही कदाचित, पण माझा अनुभव वेगळा आहे. माझे एक गुरु योगीराज सत्यानंद यांना भेटायला एकदा एक कॅन्सर पीडित मुलगी आली. तिला पाहून गुरुजींनी आम्हा सगळ्यांना विनंती केली की आम्ही सर्वांनी 5 मिनिटं ध्यानधारणा करावी आणि त्या मुलीसाठी प्रार्थना करावी. त्यांचा विश्वास होता की आमची प्रार्थना त्या मुलीसाठी कवच बनून त्या रोगाचा प्रतिकार करेल. आणि त्याच विश्वासानं आम्ही सगळ्यांनी मनापासून तिच्यासाठी प्रार्थना केली. मग पुढे काय झालं? अरे त्या प्रार्थनेचा उपचाराबरोबर तेवढाच परिणाम झाला आणि तिची तब्येत झपाट्याने सुधारायला लागली. अच्छा. आणि कॅन्सर सारख्या रोगावर मात करून ती मुलगी खडखडीत बरी झाली. म्हणून म्हणतो, विश्वास ठेव. प्रार्थनेत फार मोठं बळ असतं. भाऊरावांच्या अनुभवावरून तुम्हाला कळलं असेल की प्रार्थनेत किती बळ असतं. माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी 5 मिनिटं डोळे मिटून हात जोडून भाऊंसाठी प्रार्थना करूया. अशा बिकट प्रसंगी तुमची प्रार्थनाच भाऊंना वाचवू शकते. सगळ्यांनी प्लीज हात जोडा, डोळे मिटा, प्रार्थना करा. मोठे माणूस आहे. सरका बाजूला व्हा. आपण डॉक्टर अजय कामत. हो हो, थँक गॉड सर. आम्ही कधीपासून तुमची वाट बघतो. आपण मी डॉक्टर शेखर. काय प्रॉब्लेम काय झालाय? सर काय झालंय की आपले मंत्री महोदय भाऊराव कारखानेस एका ब्लास्ट मध्ये बॅडली इंजॉर्ड झाले. ओ माय गॉड. त्यांना ऑपरेट करणं अत्यंत आवश्यक आहे सर. सर प्लीज लवकर चला. सामान मी बघतो. Yeah. प्लीज चला.
सरका बाजूला व्हा. वर्तक साहेब, डॉक्टर अशोक कामत, न्यूरो सर्जन. नमस्कार. प्लीज कम.